आदाब नमस्कार, आप देख रहे हैं लाइव इन महाराष्ट्र। आइए हम आपको ले चलते हैं भिवंडी शहर के छत्रपति शिवाजी महाराज चौक, जहां पर आज शिवसेना प्रमुख कार्यालय में उद्धव ठाकरे गट के शिवसेना के पूर्व सांसद तथा शिवसेना सचिव एवं शिवसेना नेता माननीय विनायक जी राउत का आगमन बड़े जोरों शोरों के साथ हुआ। शिवसेना पार्टी प्रमुख एवं पूर्व मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे के आदेश पर शिवसेना शहर जिला शाखा के कार्यालय में बैठक संपन्न हुई। भिवंडी शहर निजामपुर नगर परिषद के आगामी चुनाव पर मार्गदर्शन करने पहुंचे विनायक जी राउत का शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया गया और इस कार्यक्रम की शुरुआत की गई। इस बैठक में शिवसेना पार्टी के सभी नेता तथा पदाधिकारी मौजूद रहे। शिवसेना के विश्वास जी थले, उपनेता अल्ताफ शेख, महिला उपनेता ज्योति ठाकरे, भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे, भिवंडी लोकसभा सह संपर्क प्रमुख डॉक्टर सोनिया पाटिल, भिवंडी लोकसभा महिला संपर्क संघ आशा ताई रसाल, जिला प्रमुख मनोज गगे, जिला प्रमुख कुंदन पाटिल, नगर प्रमुख प्रसाद पाटिल, महानगर प्रमुख अरुण पाटिल, जिला महिला संगठिका वैशाली ताई मेस्त्री, युवती सेना जिला संगठिका लार ताई, उप जिला प्रमुख प्रकाश भोईर, जिला सचिव राजा भाऊ पुण्यार्थी, संयोजक नाना झलके, पश्चिम शिवसेना सचिव नितेश दांडेकर, पूर्व सचिव गायकवाड़ सर, सभी उप जिला प्रमुख विभाग, शाखा प्रमुख विभाग, सभी शिवसेना महिला आघाड़ी पदाधिकारी तथा युवा सेना पदाधिकारी, व्यापारी संगठन पदाधिकारी, शिवसेना अंगीकृत संगठन पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, कामगार सेना पदाधिकारी, भारतीय शिवसेना पदाधिकारी, अल्पसंख्यक पदाधिकारी, सभी शिवसेना सेल के पदाधिकारी तथा महिलाएं बड़ी संख्या में मौजूद थे। माननीय विनायक राउत जी ने सभी को चुनाव के लिए तैयार रहने को कहा, बहुमूल्य मार्गदर्शन दिया और इस कार्यक्रम की संपुष्टि करते हुए राष्ट्रगान के साथ समाप्त हुई। राउत साहेब आलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं या ठिकाणी येण्याचं प्रयोजन होतं, परंतु पावसामुळे किंवा इतर कारणामुळे त्यांना येणं जमलं नाही आणि आज हा सुधी उगवला या ठिकाणी ते आज आलेले आहेत। या ठिकाणी मी महापालिकेच्या संदर्भात काही माहिती, त्या माहितीचं या ठिकाणी थोडक्यात विश्लेषण करतो। ज्या महिला आहेत त्यांना बसण्यासाठी पुरुषांनी जागा द्यायची, तर नगरपालिका होती आणि 2002 साली महापालिकेची निर्मिती झाली। 2002 ते 2022 म्हणजे 20 वर्ष ही महापालिका होती। चांगल्या प्रकारे नगरसेवक 2002 साली 4 नगरसेवक, 2007 साली 8 नगरसेवक, 2012 साली 18 नगरसेवक आणि 2017 साली 12 नगरसेवक असे शिवसेनेचे सर्व शिवसैनिकांनी निवडून दिलेले उमेदवार होते। त्यांचं कामही चांगलं आहे। त्याचप्रमाणे आजच्या या 2022 आणि 2025 या कालावधीमध्ये महापालिका अस्तित्वात नव्हती। 2017 ते 22 ही 5 वर्ष होती आणि 3 वर्ष महापालिका अस्तित्वात नाही आणि होऊ घातलेली किंवा जानेवारी 2026 साली होणार आहे, यासाठी हा दौरा आहे। या 4 पॅनलप्रमाणे भिवंडी शहरात 23 प्रभाग होते। 4 पॅनलचे 21 प्रभाग, याप्रमाणे 84 नगरसेवक, 2 प्रभाग 3 पॅनलचे होते, त्यांचे 6 नगरसेवक असे या भिवंडी महापालिकेत होते। त्याचप्रमाणे 5 नगरसेवक हे सुमृत म्हणून दिलेले होते। त्यामध्ये या 90 नगरसेवकांमध्ये भाजपचे 19 नगरसेवक होते, शिवसेनेचे 12 नगरसेवक होते, आज ते शिंदे गटात आहेत। समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक आहेत, काँग्रेस पक्षाचे 47 नगरसेवक आहेत, तोरणार विकास आघाडीचे 4 नगरसेवक आहेत, अपक्ष 2 नगरसेवक आहेत, आरपीआयचे 4 नगरसेवक आहेत, असे नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे 3 नगरसेवक, भाजपचा 1 आणि शिवसेनेचा 1, याप्रमाणे 95 नगरसेवक या ठिकाणी अस्तित्वात होते। त्याचप्रमाणे कॅटेगरी प्रमाणे समाज निहाय 46 नगरसेवक हे मुस्लिम समाजामधून आलेले आणि 44 नगरसेवक हे हिंदू समाजामधून आलेले, असे 90 नगरसेवक होते। याच्यामध्ये 46 नगरसेवक मुस्लिम होते, मराठा आगरी नगरसेवक 22 होते, कुणबी नगरसेवक 1, कोळी नगरसेवक 3, आदिवासी नगरसेवक 3, एनटी नगरसेवक 1, उत्तर प्रदेश उत्तर भारतीय 1 नगरसेवक,
तेलुगू पद्मशाली समाजाचे 2 नगरसेवक होते, दाक्षिणात्य 2 नगरसेवक आणि मारवाडी 3 अशा प्रकारे 90 नगरसेवक या भिवंडी शहरात अस्तित्वात होते। विनायकजी राऊत साहेब, त्याच पद्धतीने आदरणीय उपनेते विद्यार्थी फुले साहेब, आदरणीय उपनेते आलताबाई, आदरणीय संपर्क प्रमुख साईनाथ तारे साहेब, त्याच पद्धतीने जिल्हा प्रमुख आदरणीय सहसंपर्क प्रमुख सोन्याजी पाटील साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना माझा मानाचा मुद्रा। आज लोकसभा आणि विधानसभा हे इलेक्शन संपल्यानंतर आपल्याकडे प्रथमच आदरणीय आपले पक्षश्रेष्ठी इथे आलेले आहेत। खास करून संपूर्ण कोकण विभागामध्ये एकमेव आपली महाविकास आघाडीची एकमेव कोकणामधली ही सीट आपली लागली। खऱ्या अर्थानं 2019च्या नंतर बीजेपीशी युती तुटल्यानंतर भिवंडी या लोकसभेवरती फक्त आणि फक्त शिवसेनेचाच अधिकार होता। आदिशक्तीची देवा भवानी, महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय वंदनीय सर्व गणपतींना अभिवादन करून आज या आपल्या कार्यकर्त्यांच्या निमित्त उपस्थित आमचे नेते सन्माननीय विनायकजी राऊत साहेब आणि त्यांची नावं घेत नाही, सन्माननीय व्यासपीठ, बोलण्यासारख्या गोष्टी फार आहेत। आज प्रश्न हा आहे की ज्यांना आम्ही आजपर्यंत आपल्या डोक्यावर नाचवलं ते आपल्या डोक्यावर उड्या मारून निघून गेलेले आहेत। ते निघून गेले ते त्यांच्या पापांनी त्यांच्या कर्माने ज्या म्हणतायत त्यांचं ते सगळं आपण पाहतोय, रोज वृत्तपत्रात आणि व्हॉट्सअप म्हणा किंवा टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला ते सगळं कळतंय। पण म्हणतात ना, ज्यांना जे कळतं त्यांना ते वळत नाही। जेव्हा माणूस आपल्या भुजाखाली दबला गेला असतो तेव्हा त्याला स्वतःचा जीव गुदमरतो आणि मग त्याला आपल्या लोकांची आठवण येते। आज त्यांना त्यांची आठवण येत असते ती प्रत्येक वेळेला पोहोचतायत। त्या सगळ्या त्रासातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे होतं की आज आपल्याला आर्थिक बाबतीत साहेब मुद्दाम तुम्ही असताना आम्ही परवा बसलो होतो, इथे विषय निघाला होता। सामान्य शिवसैनिक होतो आणि आहे आणि आजही तुमच्या सोबत राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे। फक्त सगळ्यांनी एकदा आपल्या अंतरात्म्याला आवाज द्यायचा आणि विचारायचंय की आपल्या हातून ज्या काही चुका झाल्या, ज्या काही याच्या पूर्वी झाल्या आणि याच्या पुढे होणार नाही, याच्यासाठी सगळ्यांनी एकदा शपथा घ्यायच्या आणि मग या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय। आज साहेब आलेले आहेत, आपले राऊत साहेब, ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच। मी छोट्या तोंडी काय मोठ्या गोष्टी करू की आई तुळजा भवानीला मी साकडे घालून विनंती करतो, तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करतो। तुमच्या आमचे श्रद्धास्थान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। शिवसेना ठाणे जिल्ह्याचे मानबिंदू धर्मवीर आनंदगे साहेब आणि शिवभक्त शाबीर शेख यांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणाशी वार्तालाप आणि हितगुज करण्यासाठी आदरणीय विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी आलेले आहेत। व्यासपीठावर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी बसलेले आहेत आणि आमच्यापेक्षा तुम्ही जास्त वेळ इथं अगोदर येऊन राहिलेले आहेत। तुम्हा सगळ्यांना वंदन करून भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक कशी लढवायची हा आजचा आपला विषय आहे। आज अरुण पाटलांनी सांगितलं, मनोज गांगीनी यांनी सगळं आलेख मांडला आपल्या समोर की 12 साली 18 होते, आता 12 होते, त्याच्यावर 6 होते, 7 होते। चित्र तर खूप सकारात्मक आहे। सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाच्या मेहरबानीमुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। नाहीतर या कर्मदरिद्री महाराष्ट्र सरकारने मागच्या 3 वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधींची जी निर्मितीच केली नाही, प्रशासकाच्या माध्यमातून जेवढं काही वाटोळं करता येईल तेवढं केलेलं आहे। आणि त्यामुळे होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसुद्धा मोठ्या हिमतीने, ताकदीने आणि जबरदस्त आत्मविश्वासाने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहेत
आणि जिंकणार सुद्धा आहे. त्या पद्धतीने आपण आपल्याला सांगितलं की भाजपाने आता गद्दार गटाच्या पुढाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी केलेली आहे. कशा पद्धतीने आता नक्कीच मला वाटतंय की ज्या पद्धतीने मागच्या 6 महिन्यामध्ये अनेक प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे, अनेकांची इन्क्वायरी लावलेली आहे. विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये सुद्धा संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतीलच आणि नक्की त्याच्यामध्ये दोषी तर आढळणारच आहेत, तर दोषींना तुरुंगात पाठवण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रमाणे आता राजकीय पटलावरचे एकजुटीचे वारे वाढत आहेत. या संदर्भात आज सामनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ते वक्तव्य केले गेलेलं आहे. काय वाटतं नागरिकांच्या शिवसैनिकांच्या तमाम मराठी जणांची भावना आहे ही एकजूट व्हावी अशी प्रार्थना मी भगवंताकडे करतो, कारण ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, देशातल्या सुद्धा लोकशाही प्रणित जनतेची ती इच्छा आहे आणि ती त्या पद्धतीने सर्व चांगलं होईल असं वाटतंय. तुम्ही भाषणात सांगितलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहे, त्यासोबत तुमची जी एकजुटी आहे मनसे आणि शिवसेना महानगरपालिका हे म्हणजे मुंबई महानगरपालिका इतर महानगरपालिका त्यांच्यात युती राहणार का अपक्ष आहे? आत्ता तर आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोतच. भविष्यामध्ये कोणाची युती होईल काय होईल हे आता सांगू शकत नाही, पण आम्हाला निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या या उद्देशाने मी कामाला लागलेलो आहोत. मनसे बरोबर राहणार नाही? मनसेबरोबर युती झाली तर तो सोन्याहून पिवळं असेल, त्या मताचे आम्ही सगळेच जण आहोत. ती व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे.